सर्वोदय रामायण मंडळ लक्ष्मी केदार नगरी जेलरोड यांच्या वतीनं रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। रामायण अखंड पाठ, होम हवन, शोभायात्रा आणि महाप्रसादानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या दिव्य सोहळ्याची सुरुवात कलश आणि तुलसी वृंदावनासह भव्य शोभायात्रेनं झाली। ही यात्रा ओम नर्मदेश्वर निवास पंचक लक्ष्मी केदार नगरी या ठिकाणाहून प्रारंभ होऊन स्वामी समर्थ केंद्र, राजराजेश्वरी मंगल कार्यालय, द्वारका नगर मार्गे सर्वोदय राम मंदिर लक्ष्मी केदार नगरी या ठिकाणी पोहोचली। यात्रेदरम्यान जय श्रीरामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला। राम दरबाराची विधिवत पूजा आणि अभिषेकानंतर रामायण अखंड पाठाचा शुभारंभ झाला। संपूर्ण वातावरणात पवित्र मंत्रांचे स्वर घुमू लागले। अखंड पाठानंतर होम हवन आणि रामायण आरतीनं सोहळ्याची आध्यात्मिक परिपूर्ती झाली। रामायण विसर्जन गायनानंतर भव्य महाप्रसादाचं आयोजन यावेळेस करण्यात आलं होतं। हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेत पुण्यप्राप्ती केली। या सोहळ्यामध्ये संत पूज्य गुरुजी, प्रतिष्ठित नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामसेवक गुप्ता यांच्या उदार योगदानातून मंदिराची भव्य निर्मिती साकारली, तर आमदार राहुल धिकले यांच्या सहकार्यानं सभा मंडपासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला। त्याप्रमाणेच सुरेखा नेमसे यांनी पुढाकार घेत सक्रिय योगदान दिल्यामुळे सभा मंडपाचं काम पूर्णत्वास येण्यास मोठी मदत झाली। लवकरच सभा मंडप तयार होऊन मोठा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे। सर्वोदय रामायण मंडळाचे सहकारी विकास बडगुजर, डावरे दादा, दिगंबर महाजन, नरेंद्र दुबेजी, केलाजी, गणेश गुप्ता पाटील आदी यांच्या वतीनं सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले। त्याचबरोबर भविष्यातही असेच धार्मिक आयोजन करून रामभक्तांना एकत्र आणण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला। राम मंदिर म्हणजे इथे जे जेल रोड मध्ये आहे एकमेव हे राम मंदिर आहे आणि ते आमचे रामसेवक गुप्ता यांनी याची स्थापना केलेली आहे। ते त्यांना आज 25 वर्ष झाले जे जेल रोड मध्ये येऊन रामाची सेवा करतात। आमचं दर मंगळवारी संगीतमय रामायण असतं आणि ते रामायण पूर्ण वर्ष झाल्यानंतर आपण त्याचा अखंड सप्ताह साजरा करत असतो। म्हणजे त्या पुस्तकाचं पूर्ण झाल्यानंतर होम हवन, यात्रा वगैरे सगळं असं 2 दिवसाचा कार्यक्रम असतो। तो आमचा कंप्लीट झाल्यानंतर मोठा महाप्रसाद असतो, 2-1 लोकांचा महाप्रसाद असतो। असा हा कार्यक्रम आमचा दरवर्षी होऊन आता याला 25 वर्ष कंप्लीट होत आहेत। त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच आहे आणि त्या आनंदात भर अशी पडलेली आहे की आम्ही वारंवार लोकांच्या कडे मागणी करत असायचो की आम्हाला सभा मंडप पाहिजे, कारण आमचा कार्यक्रम खूपच मोठा असतो। आम्हाला कार्यक्रम करायला खूप प्रॉब्लेम येत असायचे, पण राहुल भाऊ ढिकलेंनी आमची ती विनंतीला मान देऊन 1 कोटी जवळ रुपये आमच्या मंदिराला मान्य केले आणि त्यांच्या याच्यामध्ये हा सभा मंडप होत आहे। तर मी आवर्जून त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते। म्हणजे आमचं सर्वोदय राम मंडळ हे नेहमीच त्यांच्या उपकाराखाली राहणार आहे। आणि मी तर असंही अनाउन्समेंट केलं की ह्या मंदिरात कुठलाही कार्यक्रम झाला की त्यांच्याकडे देणगीसाठी कोणीही हात पसरायला जायचं नाही, कारण भाऊंनी आम्हाला खूप काही दिलेलं आहे। अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आमच्या नगरातलं जर कोणी आलं तर त्यांना तुम्ही देऊ नका असं मी त्यांना नेहमी आवर्जून सांगत असते। आणि हा जो कार्यक्रम करत असतो हा आम्ही सगळा आमच्या याच्याने करतो आणि जो पण कोणी देत असेल दान धर्म म्हणजे अन्नाच्या रूपात आम्ही घेतो, पैशाच्या रूपात घेतो, पण 3-4 लाख रुपये आम्हाला याला लागत असतात। परंतु आमच्या मंडळातले सगळे सक्षम असल्यामुळे, सगळे जॉबला असल्यामुळे जे पण काही 5,000-10,000 कमी येत असेल तो आम्ही काढून आणि हा एवढा मोठा कार्यक्रम साजरा करतो। आणि त्या परमेश्वराने आम्हाला इतकी ताकद दिली आणि सगळ्या भक्तांचं इतकं प्रेम आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते। धन्यवाद। 2 दिवस असं असतं की सकाळी जी आम्ही शोभायात्रा काढत असतो, म्हणजे शोभायात्रा एकदा काढली की आम्हाला त्याच्यामध्ये कलश किती आहे, म्हणजे आमच्या बाबूजींचं हे होतं की आपल्याला 51 कलश पाहिजे। तर जवळजवळ मागच्या वर्षापासून 60 कलश आमचे बनत आहे, 60 महिला कलश घेत आहे। मग ती मिरवणूक असते, मग आम्ही इथं आल्यानंतर त्याची पूर्ण आरती करून इथे जो रामाचा दरबार असतो त्याची स्थापना करत असतो। मग ती स्थापना एकदा झाली की रामायण वाचायला एक जण बसत असतो इथे। म्हणजे ते रामायण जर समजा 11 वाजता किंवा 12 वाजता आमचा कार्यक्रम झाला, वाचन चालू झालं तर ते पूर्ण वाचूपर्यंत सकाळचे पहाटे 5 वाजतात। म्हणजे तो माणूस बसलेला असतो, मग त्याला एक जण खो देत असतो आणि ते कंटिन्यू रामायण वाचत असतात, म्हणून त्याला अखंड रामायणाचा पाठ म्हणतात। त्याला कधी डिस्टर्ब नाही करत ते। आणि मग त्या माणसाला बोर होऊ नये म्हणून आम्ही 2-1 वाजेपर्यंत भजनं म्हणतो, नंतर काहीतरी वाचन करत बसतो। ह्या मंदिरात सगळेचं सगळं मंडळ सकाळी 5 वाजेपर्यंत हजर असतं। मग त्याचं पुस्तक वाचून झाल्यानंतर सगळे घरी जातात, मग पुन्हा सकाळी 9:30ला येऊन इथे एक सुंदरकांडचा पाठ करतात। सुंदरकांडचा पाठ होतो आणि मोठा इथे हवन होतो। मग हवन झाल्यानंतर मोठा महाप्रसाद असतो आरतीनंतर। एवढा सगळं 2 दिवसाची प्रोसेस आमची असते। कार्यक्रम जो हो रहा है, आप लोग सब लोग यहाँ पर आए
उसके लिए हम आपको स्वागत करते हैं। उस बात के लिए ये कार्यक्रम जो है मेरे ज़िंदगी में 54 वर्ष हो गए हैं। 20 वर्ष मैंने मनमाड़ में निकाले, 10 वर्ष इगतपुरी में और 25वां साल यहाँ पर पूरा हो रहा है। इस तरह से ये संगीत में रामायण हर मंगलवार को हम लोग करते हैं और सुंदरकांड जिसको कराना होता है संगीत में हम सुंदरकांड का पाठ भी करते हैं। इसके साथ में ये मंदिर की स्थापना भी सर्वोदय रामायण मंडल ने की और सर्वोदय रामायण मंडल ने ही इसका मतलब पूरा श्रेय लिया है। यहाँ पर ये मंदिर 11/4/11 में स्थापित हुआ और आज सभा मंडप हमारे श्री संजय ढिकले जी की तरफ, राहुल ढिकले की तरफ से पूरा हो रहा है, हो जाए और जितनी भी इसमें ज़रूरत पड़ेगी आप सहकार दें, यही हमारी इच्छा है। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।